येवोनी नरदेहासी वाचे बुच्चारी ज्ञानेश्वर येवोनी नरदेहासी वाचे बुच्चारी ज्ञानेश्वर तयाचा संसार सफल झाला गे माई प्रत्यक्ष परब्रह्म येवोनी अवतारासी तारिले जगासी नाम मात्रे जयाचे अंगणी पिंपळ सोनियाचा जयाचे अंगणी पिंपळ सोनियाचा सिद्ध साधकांचा मेळा तेथे प्रत्यक्ष परब्रह्म येवोनी अवतारासी तारिले जगासी नाम मात्रे तयाच्या स्मरणे जळतील पातके तयाच्या स्मरणे जळतील पातके सांगत पंढरीनाथ सेना म्हणे प्रत्यक्ष परब्रह्म येवोनी अवतारासे तारिले जगासे नाम मात्रे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझी पाया 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 दंडवत तुझी पंढरीच्या देवराया दंडवत तुझी पाया दंडवत तुझी पाया दंडवत तुझी पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझी पाया दंडवत तुझी पाया दंडवत तुझी पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करे संताचा 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 मस्तक हे पायावरी वार करे संताचा वार करे संताचा या वार करे मस्तक हे पायावरी वार करे संताचा वार करे संताचा या मस्तक हे पायावरी वार करी संताच्या मंगल भवन अमंगल हरे द्रवहूष दशरथ अजय बिहार राम से राम जय जय राम राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम हे मंगल भवन अमंगल हरि द्रवभूष दशरथ अजय बिहारी द्रवभूष दशरथ अजय बिहारी राम सिया राम रे राम
जय राम राम सिया राम सिया राम जय जय राम। हे माझी वाणी तुझे वरली गुण माझी वाणी तुझे वरली गुण हे माझी वाणी तुझे वरली गुण हे माझी वाणी तुझे वरली गुण ऐसे देई प्रेम काही काळा हे माझी वाणी तुझे वरली गुण 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 ऐसे नाही प्रेम काही कळा ऐसे नाही प्रेम काही बोलिए दीनबंधु भगवान गोपाल कृष्ण की छत्रपति शिवाजी महाराज की हर हर। वाह, राजेवाडीत आल्यासारखं वाटलं। येवून इंद्रदेहासे वाचे उच्चारी ज्ञानेश्वर तयाचा संसार सफल झाला गे माई। प्रत्यक्ष परब्रह्म येवून अवतारासी तारिणे जगासी नाम मात्रे सज्जन हो माय बाप हो। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन करण्यासाठी निवडलेला भंग जगतवंदने महासाधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे पंढरपूर निवासी भगवान पांडुरंगाचे लाडके लढिवाळ भक्त संत श्रेष्ठ सेना महाराज यांचा ज्ञानोबा रायाच्या नामाचा महिमा सांगणारा गोड चिंतनीय चार चरणाचा भंग आहे। विठाला विठाला येवोने नरदेहासी वाचे उच्चारी ज्ञानेश्वर तयाचा संसार सफल झाला गे माई। प्रत्यक्ष परब्रह्म येवोने अवतारासी तारिले जगासी नाम मात्रे सज्जन हो। सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार आपल्या या पवित्र पावन तीर्थक्षेत्रावर राजेवाडी ना राजेगाव वा श्री क्षेत्र राजेगाव प्रतिवर्षीप्रमाणे चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा वर्ष किती आहे 42। वाह क्या बात आहे। आणि 42व्या वर्षातलं पहिलंच कीर्तन पुष्प माझ्या वाट्याला आले। मी आबाला म्हटलं पहिलाच दिवस आहे का आबा? ते म्हणे हो पहिलाच दिवस आहे। पहिल्या दिवसाचा बऱ्यापैकी वाईट अनुभव असतो आम्हाला, बऱ्याच सप्ताहांचा अनुभव असतो, पण आज पहिल्या दिवसाच्या सप्ताहात नाही पंढरपुरात आल्यासारखं वाटते गड्या। काय भक्तिमय महोत्सव आहे, काय वातावरण आहे आबा वा। आणि इथं आल्यानंतर सगळा थकवा गेला महाराज। मी जवळजवळ 48 तास होऊन गेले अजून जमिनीला अंग लावलं नाही। त्यांनी पाहिलं अमोलदादांनी, मी आल्यानंतर इतका थकलो होतो ते पाहत राहिले होते। त्यांना म्हटलं फक्त थांबा स्टेजपर्यंत जाऊ द्या, ही ज्ञानोबराची कृपा आहे महाराज। आणि खरं पाहिलं तर इतकं सुंदर वातावरण आहे। आणि सप्ताहाची उंची कीर्तनकारात नसते, सप्ताहाची उंची कलाकारावरनं कळत असते महाराज। सप्ताहात किती मोठा कीर्तनकार आणला याच्यावरून अजिबात उंची सप्त्याची मोजता येत नाही, पण त्या कीर्तनाला साथ करणारे कलाकार किती मोठे आहेत याच्यावरून सप्ताहाची उंची कळते महाराज। उभ्या महाराष्ट्राचा लाडका आवाज माझे मित्र पुरुषोत्तम आपलं अभिमन्यू महाराज पांचाळ आबा म्हणतो आम्ही त्यांना। आता ते नाव घ्यायचा कधी योग येत नाही, नुसतं आबाच पाठ केले।
पण आणि ते इतकं सुंदर प्रेम आहे आबाचं. आज जो मी दुसऱ्याच्या जागेवर इथं उभा दिसतोय ना, त्याचं एकमेव कारण मित्रप्रेम आहे महाराज. नाही तर मी माझ्या 45 वर्षाच्या कारकिर्दीत बदली कामगार म्हणून पहिल्यांदा आलोय. विठाला 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 विठाला. तर आबाचं प्रेम आहे. मला वाटतं 2 वर्षापूर्वी मी शिवरात्रीला येऊन गेलो गावामध्ये, आहे की नाही. आणि त्यांनी सांगितलं जोडीला महाराष्ट्रात ज्यांचं खूप गोड नाव आहे संतोषजी महाराज वाघ. मी त्यांचं गाणं वाजेघरला ऐकलं होतं वाल्मिकीच्या गावात. आणि इतकं गोड 2-2 कलाकार महाराज कीर्तनकार आणता येतात. मागं वाक्य माझं नीट आहे का? कीर्तनकार आणता येतात पाकिटाने. चुकलो का माझं काय? पण पाकिट नाही, किती पैसे देऊन चांगले कलाकार मिळवता येत नाहीत महाराज. इतके गोड कलाकार आणले. आणि माझ्या डाव्या बाजूला ज्यांनी किती, आता त्यांच्याविषयी म्हणजे परेही परते बोलणे खुंटले, किती शब्दच नाही माझ्याकडे. पांचाळ चंदूदादा पांचाळ म्हणलं की येडा कीर्तनकार सुद्धा नाचतो गड्या. मला तर वाटतं मी त्यांच्यामुळेच मला गाणं गायल्यासारखं वाटायला लागलं आज. इतकं सुंदर वातावरण. या सगळ्या कलाकारांसाठी, या माझ्या विद्यार्थ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. क्या बात आहे. मी फार तुमचा वेळ घेणार नाही महाराज. पहाटे 3 वाजेपर्यंत तुम्हाला मोकळं करून टाकू. टेन्शन घ्यायचं काम नाही. आपण लवकर कीर्तन होऊ. आमची कीर्तनाची फडकऱ्यांची परंपरा म्हणजे कमीत कमी 5 तास कीर्तन असावं, आहे का? कमीत कमी 5 तास. कारण आमच्या पंचपतीतच फडकऱ्यांच्या कमीत कमी 25 अभंग लागतात. विठाला विठाला. हरकत नाही, तुमच्या वेळेमध्ये मी तुम्हाला मोकळं करणार आहे. अभंग गोड आहे महाराज. अभंग सेना महाराजांचा आहे. कोण सेना महाराज? महाराष्ट्रीयन संत परंपरेमध्ये तसं वास्तविक पाहता सेना महाराज मोडत नाही. का मोडत नाही त्याचं कारण सांगतो. सेना महाराज हे मूळचे उत्तर भारतातले. कुठले? उत्तर भारतामध्ये बांधवगड नावाचं क्षेत्र आहे. आणि त्या बांधवगडला ज्यांचा जन्म झाला असे सेना महाराज. पण भगवान पंढरीश परमात्म्याच्या काय आवड लागली लहानपणामध्ये, घरामध्ये परमार्थिक वातावरण असल्यामुळं त्यांचे वडील आणि आजोबा हे काशी विश्वेश्वराचे भक्त. ऐका, 1-2 मिनिटात फक्त मांडून जातो. आणि ते विश्वेश्वराची भक्ती करत असताना पारमार्थिक बालकडू हे घरातच तयार होतं. म्हणून वयाच्या 5व्या वर्षी सेना महाराजांना उपरती झाली. आणि सेना महाराज म्हणतात, हे जग जर चालतंय, हे जग जर बोलतंय, तर याला चालवणारा बोलवणारा कोणीतरी वेगळा. या जगाला चालवणारा कोण आहे, या जगाला बोलवणारा कोण आहे, या सृष्टीचा करता धरता कोण आहे, तो मला पाहायचा आहे. आणि त्या सृष्टीच्या कर्त्यासाठी, या ब्रह्मांडाच्या नायकाच्या शोधात वयाच्या 5व्या वर्षी सेना महाराजांनी घर सोडलं आणि मजल दर मजल करत 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 पंढरपूरला आले. ऐका, आणि पंढरपूरला आले आणि त्या भगवान परमात्म्याला पाहिलं. आणि सेना महाराज म्हणतात, बस ज्याच्यासाठी मी एवढ्या लांब शोधात आलो ना, तोच हा. आता मला कुठं जायचं नाही. म्हणून मी सेना महाराजांचं चरित्र सांगायचं उभा नाही. मला फक्त अभंगाचं मूळपीठ मांडून पुढे जायचंय. सेना महाराजांनी 2च जीवनामध्ये वाऱ्या केल्या. ऐका, पहिली वारी पंढरपूरची आणि दुसरी वारी माझ्या ज्ञानोबारायची अलंकापूरची. 2च वाऱ्या केल्या. सेना महाराज पंढरीकडून आळंदीला आले. आणि आळंदीला आल्यानंतर त्या इंद्रायणीच्या काठावर ज्ञानियांचा राजा, योग्याच्या माईबाप, साधकांचा सिद्ध महामुनी ज्ञानोबारायांची समाधी पाहिली. ज्ञानोबारायांच्या समाधीवर डोकं ठेवलं आणि सेना महाराजांना जे सुचलं, जे भावलं, ते या अभंगात लिहिलं. विठाला विठाला. आपल्याकडे फार वेळ कमी आहे, काळजी करू नका. पण तरी मी लगेच अभंगाला सुरुवात करणार आहे. अभंग ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करणार आहे. सेना महाराजांचं 64 अभंगाची मालिका आहे. किती? 64 अभंगाची. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करणारे सेना महाराजांचं एक स्वतंत्र प्रकरण आहे. त्यातला पहिलाच अभंग आहे महाराज. इतकं गोड वर्णन केले. अभंग वर्णन करणार आहे. पण वर्णन कुणाचं करतोय? ज्ञानोबारायाचं आणि ज्ञानोबारायांच्या नावाचं. नीट ऐका बरं का, असं संमिश्र अभंग आहे. मी आज थोडं वेगळं चालतो. पहिला दिवस असल्यामुळं नामपर असावं. पण नेहमी नेहमी देवाचा तर नामाचा उल्लेख रोजच आहे, पण संताच्या नामाचा काय अधिकार आहे हे सांगण्यासाठी आजच्या अभंगाची नियुक्ती. विठाला विठाला विठाला.
ज्ञानोबारायचं वर्णन करत असताना वास्तविक ज्ञानोबारायचं वर्णन कुणी केलं नाही असं नाहीच नाही महाराज. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानाचा ज्ञानाचा क्या बात आहे वा. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. अरे ज्ञानोबारायचं वर्णन तुकोबारायने केलं, ज्ञानोबारायचं वर्णन जनाबाईनं केलं, ज्ञानोबारायचं वर्णन नाथबाबांनी केलं, ज्ञानोबारायचं वर्णन सकल संतांनी केलं, नवे नवे ज्ञानोबारायचं वर्णन माझ्या भगवान पंढरीश परमात्म्यानं केलं. ऐके गा ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती पुसणे जे आरती कळले मज. ज्ञानोबारायला ज्ञान चक्रवर्ती किताब देतात महाराज. पण वर्णन करत असताना मी नेहमी सांगतो अमोल दादा, वर्णन 3 प्रकारचं. नीट आहे किती प्रकारचं? 3 प्रकारचं. एक रूप वर्णन, एक गुण वर्णन आणि एक तुलनात्मक वर्णन. 3 प्रकारचे वर्णन सांगतो आणि पुढे जातो. पहिलं वर्णन आहे रूप वर्णन. कशाला म्हणायचं रूप वर्णन? अरे अधरम मधुरम भयम मधुरम मधुराधिपते रखिलं मधुरम मधुराधिपते रखिलं मधुरम. हे अधरम मधुरम मदनं मधुरम मधुराधिपते रखिलं मधुरम मधुराधिपते रखिलं मधुरम. हे अधरम मधुरम मदनं मधुरम अधरम मधुरम नयनं अधरं मधुरं नयनं मधुरं नयनं मधुरं अधरं मधुरं वदनं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं. क्या बात. वाजवा टाळ्या यांच्यासाठी वाजवा. क्या बात. वाटल्यास नंतर एक एक चॉकलेट देतो तुम्हाला. कॅडबरी कॅडबरी ऐक किती सुंदर वाटते ना ऐकायला. अधरं मधुरं नयनं पण कळत नाही. तमेव चार्जं नित्यं भक्त्या वृषमव्यं ध्यायन्नस्तु नवशञ्च यजमानस्तमेव च अनाधिनधनो धाता विधाता धातुर्तमा प्रमेयो ऋषिकेशा पद्मना भूमन प्रभु विश्वकर्मा मनुस्तष्ट्वास्तविष्टास्तु विराद्रः अग्रहा शासदा कृष्णलोहताक्ष प्रतिर्धन प्रभूत श्रीकुब्धामं पवित्रं मंगलं परम ईशान्य प्रणदा प्राणो जस्ट श्रेष्ठ प्रयापदी. यातलं बी येतं मला. हे ऐकायला संतोष दादा गोड वाटतं कानाला. ऐका मराठीत बोलू का? मराठीत
अरे सुंदर ते ध्यान उभे विटेव कर कठे बनिठे बोलिया कर कठे बनिठे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कठा बनिठे बोलिया तुलसी हार गला खाते पीतांबर हो हो हरि तुलसी हार गला खाते पीतांबर आमच्या आजोबांची चाले बरं ती जुनी गोष्ट जुनी लोक लय भारी बनायचे ते सुंदर ते ध्यान ला 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 ला. मला वाटत नाही 1 वाजेपर्यंत कीर्तन संपन्न होईल. हे माझा दोष नाही दोघाकडे बघा गोड वाटतं सुंदर ते ध्यान अभंग किती वर्ष ऐकतोय हो? किती वर्ष ऐकतोय प्रामाणिकपणे सांगा बोला बोला पटकन किती वर्ष हा अरे जन्माला आल्यापासून बारशाच्या भजनात भीती येते नाही अरे जन्माला आल्यापासून सुंदर ते ध्यान ऐकतोय रोज वेगळ्या ढंगात रोज वेगळ्या रंगात रोज वेगळ्या रागात रोज वेगळ्या तालात पण अजून मला वाटतं महाराष्ट्रातल्या वारकऱ्याला याचा कंटाळा आला नाही कालचा पेपर आज चालत नाही रात्री पाहिलेली बातमी सकाळी जर टीव्हीला लागली तर ऐकू वाटत नाही अरे तोही पेपर आहे आणि माझ्या ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीचा पेपर आहे पण तो पेपर भंग आहे आणि हा पेपर अभंग आहे भंग नाही नाम ठेविले अभंग भंग नाही नाम ठेविले अभंग नाही नाम ठेविले अभंग भंग नाही नाम ठेविले अभंग भंग नाही नाम भंग नाही नाम ठेविले अभंग अभंगाचा रंग कोण जाणे अभंगाचा रंग कोण जाणे जाणे भंग नाही नाम भंग नाही नाम ठेविले अभंग अभंगाचा रंग कोण जाणे अभंगाचा रंग कोण जाणे अभंगाचा रंग कोण अभंगाचा रंग कोण क्या बात त्याला अभंग म्हणतात रूपवर्ण नाथबाबाची भाषा तर काय विचित्रच आहे महाराज सांगू का सावळे रूप घन दाट बयो कसं करताय मी सावळे रूप घन दाट बयो कसं करताय मी सावळे रूप घन दाट बयो कसं करताय मी सावळ रूप घन दाट ग बयो कसं करतय मियो मियो कसं करतय मियो मियो कसं करतय मियो
वालों को इशारा काफी होता. ही नाथबाबाची भाषा आहे. अधरम मधुरम सुंदर ते झालं. त्याला रूपवर्णन म्हणायचं. रूपवर्णन. गुणवर्णन कशाला म्हणतात? चतुर तो शिरोमणी गुण लावण्याचे खाली मुगुट सकळा म्हणे हे धन्य तोचे विठोबा. याला रूपा गुणाचं वर्णन म्हणायचं. ऐका ऐका यशस्वी अवतार. हे गुणानुवाद आहे देवाचा. ऐका. पण जेव्हा रूप सांगून कळत नाही, जेव्हा गुणानंही कळत नाही, तेव्हा तुलनेनं सांगावं लागतं. कशाने सांगावं लागतं? तुलनेनं. कधी कधी एखाद्या व्यक्तीचं महत्त्व कळण्याच्या आधी त्याचा उपयोग कळावा लागतो. आणि जर उपयोग कळाला तर महत्त्व कळतं, आणि कधी कधी महत्त्व कळालं तर उपयोग कळतो. थोडं सोपं सोपं करून बोलण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या वस्तूचं महत्त्व आधी कळतं आणि मग उपयोग कळतो, आणि कधी कधी आधी उपयोग कळतो आणि मग महत्त्व कळतं. ऐका. झाडांमुळं ऑक्सिजन मिळतो. अमोलदादा आपल्याला माहिती होतं का नव्हतं? प्रामाणिकपणे सांगा, माहिती होतं का नव्हतं? होतं. पण त्याचं महत्त्व केव्हा कळालं? आता 2 वर्षापूर्वी मुस्काडा बांधायची वेळ आली तेव्हा. तुमच्याकडे आलता का कोण? वा. जेव्हा रूप कळत नाही, गुण कळत नाही, अधिकाऱ्याला सांगताना ही भाषा ठीक आहे. अधरम मधुरम हे ठीक आहे, अधिकाऱ्याला ठीक आहे. पण ज्या वेळेस अनाधिकाऱ्याला सांगतो तेव्हा तुलनेनं सांगावं लागतं. तुलनेनं. कशाला तुलनेनं? आपण नाही करतो अरे वा, अरे खूप वादक पाहिले, पण आमच्या चंदू नानासारखा वादक नाही म्हणतो ना. चंदू दादाला मोठं दाखवण्यासाठी कुणाला तरी लहान करावं लागतं, आणि कुणाला तरी लहान करण्यासाठी कुणाला तरी मोठं करावं लागतं. एकाच्या स्तुतीमध्ये दुसऱ्याची निंदा. ऐका. नाही कळलं? एखाद्याची स्तुती करत असताना, आता आपल्या घरात जर आपल्या पतीनं, आता पुढचं सांगायचीच गरज आहे, जर शेजारणीची स्तुती केली, हा, स्तुती एकाची स्तुती करता करता दुसऱ्याची निंदा घडू शकते. पण तुलनेनं सांगण्यासाठी नीट आहे का. आता तुम्हाला तसं नाही कळायचं, जरा अवघड जाऊ द्या. मी सोपं घरातलं उदाहरण सांगतो. महिला वर्ग जरा माझ्याकडे बघा. जागे आहे ना तुम्ही सगळे? जागे आहे ना? ऐका. आपल्याकडं प्रत्येक सणाला महाराष्ट्रामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. जातो का नाही जातो? पटपट बोला. कशाचा स्वयंपाक? पुरणपोळीचा. प्रत्येक सणाला केला जातो, आहे का नाही? दिवाळीला, दसऱ्याला, गुढीपाडव्याला, होळीला, शिमग्याला. हा, मला वाटलं झोपली वाटत तुझी. पुरणपोळीचा स्वयंपाक करतात ना. मग मला एक प्रामाणिक उत्तर द्या. चोपदार, पुरणपोळी खाली का केली? मला बी कळलं नाही नीट. पण चोपदार असाच द्या ना असा घड्या. मला जर असा चोपदार पहिलं माहित असतं ना, मी नक्की अमोलदादा पावडर लावून आलो असतो. आता एवढा चोपदार मागा असल्या माग कोण बघते? पण टेन्शन घेऊ नका, कलर गेला तर पैसे परत. ओरिजिनल आहे भाऊ, असं काय नाही. हम काले हुआ तो क्या हुआ. मी विचारतोय, पुरणपोळी खाली का केली? आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन 1 सेंटेन्स. हा, काय केली? टाळ्या वाजवा यांच्यासाठी जोरात. पुरणपोळी केली म्हणजे तुम्ही बायकोला स्वयंपाकात मदत. सोपं आहे का नाही? ते म्हणे मी केली म्हणजे प्रामाणिकपणे तुम्ही बायकोला स्वयंपाकात मदत. आणि मी बी वडारणीच्या आळ्याला चोळी विकायला.
विठाला 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 पीटी मास्तर तुमचं कसं काय वहिनी तर नाही ना हाय होय मग आपलं नका बोलू उग मी गेले उद्या कुठं ना कशाला हाय पुरणपोळी खाणं वेगळं आणि पुरणपोळी करणं वेगळं नीट ऐका पुरणपोळी खाण्याचा अनुभव आपल्याला आहे पण पुरणपोळी करण्याचा अनुभव यांना आहे की नाही इतरत्र दिवशीचा स्वयंपाक वेगळा बरं का आबा इतरत्र दिवशी स्वयंपाक वेगळा तुम्ही रात्री 12 वाजता इथून निघताना बायकोला फोन करा अगं माझे 10 मित्र येऊन राहिले स्वयंपाक कर बरं ती अर्ध्या तासात स्वयंपाक तयार करते पण ऐका कवा फोन करायचा याला शास्त्र आहे तिची भांडी घासून फळीला जायच्या आत भांडी घासून जर फळीला गेली नवरा नाही नवऱ्याचा बाप आला तरी ती करत नाही त्याला शास्त्रीय का फोन करायचं नाही तर महाराजाच्या नावाने पुरणपोळी खाणं वेगळं आणि पुरणपोळी करणं वेगळं खूप सायास करावं लागतात अरे इतरत्र दिवशीचा स्वयंपाक अर्ध्या तासात होतो 10 माणसाचा होतो का नाही होतो होतो का नाही पण तोच स्वयंपाक जर तुम्हाला पुरणपोळीचा करायला सांगितला तर कराल का हो कराल नाही होत इतक्या मोठ्या सायासानं इतक्या मोठ्या प्रेमानं इतक्या मोठ्या उत्सुकतेनं तुम्ही प्रत्येक सणाला पुरणपोळीचा स्वयंपाक करता जरा महिला वर्ग माझ्याकडे बघा आणि प्रामाणिकपणे माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही प्रत्येक सणाला पुरणपोळी मोठ्या आनंदानं मोठ्या उत्साहानं मोठ्या प्रेमानं करत असता आहे की नाही पण तुम्ही केलेली पुरणपोळीचा स्वयंपाक मोठ्या प्रेमानं केलेला पुरणपोळीचा स्वयंपाक तुमच्या घरातल्यांपैकी पहिल्यांदा कुणी खावा असं वाटतं प्रामाणिकपणे उत्तर द्या तुम्हाला पप्याच्या बापाची शपथ आहे हा बोला कुणी देवानी त्याच्या बापाने ठेवले अरे देव खात नाही म्हणून देतोय आपण देव जर उद्या खायला लागला तर आपण देणार नाही मी घरातल्या सदस्य विचारले सासरा सासू दीर ननंद जाव नवरा यांच्यापैकी आपण केलेली पुरणपोळी पहिल्यांदा कोणी खावी असं वाटतं प्रामाणिकपणे सांगा कुणी नवऱ्याने सासूच्या नरड्यात अडकते काय करावं यांना गाड्या पण उत्तर बरोबर आहे गाड्या आपण केलेला स्वयंपाक आपल्या नवऱ्यानं खावा असं प्रामाणिकपणे वाटतं ऐका आणि मग ती तुम्हाला कसा अनुभव माहित नाही मला पण नवरा बाहेरून यायच्या आत असं ताट सजवून ठेवते आबा एका बाजूला आमटी एका बाजूला गुळवणी एका बाजूला तुपाची वाटी एका बाजूला दुधाची वाटी एका बाजूला आंबरसाची वाटी एका बाजूला कुरवड्या एका बाजूला पापड्या एका बाजूला लोणचं एका बाजूला हे एका बाजूला अरबास म्हणा की असं ताट सजवून ठेवती नवरा बाहेरून यायची वेळ झाली का ती रेडी असती ती ताट ठेवती आणि नवरा बाहेरून आला का लगेच हात धुवायला पाणी देती पुढ्या ताट ठेवती आणि गरम गरम तव्यावरची पोळी काढती आणि त्याच्या ताटात वाढती आता ऐका नवऱ्यानं हात सुद्धा लावलेला नसतो त्या पूर्णाच्या पोळीला हात सुद्धा त्याच्या आत विचारते सांगा ना कशी झाली तो म्हणतो अगं हात तर लावू दे बरं का अमोल दादा एवढी गरम असती ना एवढी आयुष्यपत हात लावायचं 2-3 वेळा असा फुकावं लागतो हात इतकी गरम असती कुठल्या जन्मातला बदला घेते मला माहित नाही पण एवढी गरम वाढते हो गरम वाढते आणि अशी गरम पोळी त्याने हात सुद्धा लावलेला नसतो 2-4 वेळा विचारते हो सांगा ना कशी झाली आणि तुम्हाला माहित नाही ह्या जातीला जर एखादं काम करून घ्यायचं असलं ना असली गोड बोलत्यात आया 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 आहो 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 हे आहो शब्द कुणी काढलाय संतोष दादा मला जर गावला ना असा रिटवीन आई शपथ खरंच हानी ना ते बघा ना ती इतकी गोड बोलते अहो हे लाडात जातं काय तेवढं दळून आणा ना चाललंच बोंबलत दळाय सांगा ना कशी झाली तो म्हणतो अगं खाऊ दे तर खरं आणि तिच्या त्या गडबडीत इकडे बघा तिच्या त्या गडबडीत कसा तरी तो पुरणाचा घास एक पोळीचा घास तो तोडतो गरम गरम पोळी तोंडात टाकतो आता ती गरम पोळी असते चंदू दादा आणि ती गरम पोळी असल्यामुळे टाळ्याला चिकटते आणि तेवढ्यात पुन्हा विचारते सांगा ना कशी झाली
होय पिटी मास्तर कशी सांगाव आता हा? पण जो शहाणा नवरा असतो ना शहाणा तुमच्या गावात काही संन्यासी आहेत का सगळे मी शहाणा नवरा म्हणल्यावर गंभीर का झाला तुम्ही जो हुशार नवरा असतो जो शहाणा नवरा असतो झालं नाही ना म्हणून सांगतो शिकून घ्या जो हुशार नवरा असतो ना तो सांगतो वाह क्या बात आहे आणि तुम्हाला एक सांगतो घरात नवरा बायकोची भांडणं होत नाही आशाने हात वर करा बरं मंडपात बसलेले माझी बायको माझ्याशी भांडतच नाही आशाने हात वर करा हा अरे महाराज नाही तर तुमचं काय घेऊन बसला आमच्या वाट्याला तेच आहे महाराज आणि तुम्हाला माहित नाही बायको एकतर प्रेम करणारी तरी भेटती नाही तर गोड बोलणारी तरी भेटती दोन्हीतला फरक सांगतो आता जी प्रेम करती ती गोड बोलेलच याची गॅरंटी नाही आणि जी गोड बोलती ती प्रेम करेलच याची गॅरंटी नाही विठाला विठाला एक सांगतो अगं अहो महाराज माझी बायको माझ्यावर खूप प्रेम करते खूप प्रेम करते पण तिची जर भाषा ऐकली महाराज शपथ प्रामाणिकपणे सांगतो आपण निर्लज्ज म्हणून रोज घरी जातो नाही तर ही इतकी अपमान करतात ना आया 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 मेलेलं बरं पण राहू नाही घरात जाऊ दे आपल्याला सवय लागली जो हुशार नवरा सांगतो आणि ऐका पीटी मास्तर तुम्ही भांडतात घरी हा भांडावंच लागतं म्हणतात भांडावंच लागतं पण तुम्हाला भांडणं मिटवायचा एक आयडिया एक नुस्खा एक प्रयोग सांगतो अजिबात बायको उद्यापासून भांडली ना मला फोन करून सांगा भांडणार नाही ती काय करायचं तिने काय बी पुढ्यात वाढू द्या जी भाजी असेल ती गप खायची आणि तिच्या भाजीची स्तुती करायची काय करायची भाजीची स्तुती परवा एकाने कीर्तनात असंच ऐकलं घरी गेलं बायकोनी जेवण वाढल्या म्हणलं वा क्या बात है सुंदर अप्रतिम अगं आजपर्यंत मी अशी भाजीच खाली नाही बायकोनी इकडं तिकडं पाहिलं जे लाटणं थोबडं आणलं म्हणली आतापर्यंत मी केलेली भाजी का आवडली नाही आणि शेजारणीची आणली म्हणून बोलला हुशार नवऱ्याचं लक्षण सांगतो तो हुशार नवरा काय सांगतो ऐका बरं का सुंदर झाली अप्रतिम झाली अवर्णनीय झाली आता महिला वर्ग माझ्याकडे बघा चांगली झाली सुंदर झाली अप्रतिम झाली पुरणपोळी असे जरी मोठमोठे शब्द नवऱ्याने वापरले तरी समाधान होतं का नाही म्हणतात राव चक्क मला वाटलं आमच्याकडेच असेल नाहीच होत नीट ऐका मग त्याला काय म्हणावं लागतो जो हुशार नवरा असतो ना अमोल दादा तो सांगतो अगं आजपर्यंत असा पुरणपोळीचा स्वयंपाक माझ्या आईला सुद्धा जमला नाही तेव्हा तिला बरं वाटतं आपण तिनं केलेल्या स्वयंपाकाची तुलना आपल्या आईच्या स्वयंपाकाशी करावं लागते याला तुलनात्मक वर्णन म्हणतात विठाला विठाला ज्ञानोबारायाचं नामचिंतन करत असताना ज्ञानोबारायाच्या नावाचं महत्व सांगत असताना महाराज तुलनेनं सांगतात तुलनेनं कशानं तुलनेनं त्याचं कारण सांगतो प्रत्येकाला जन्माला आल्यानंतर या मृत्यू लोकावर प्रत्येकाला एक प्रश्न पडला पाहिजे काय प्रश्न पडला पाहिजे सांगतो अरे काय जन्मा येऊन या केली म्या जोडी हाची घडो घडे चिता येतो हे हाची घडो घडे चिता येतो
काय जन्मा येऊन या केली म्या जोडी हाची घडोघडी चित्ता येतो आठव. कधीतरी विचार केलाय का? कधीतरी स्वतःला प्रश्न विचारलाय का? अरे मी जन्माला येऊन काय केलंय? अरे हा मातीचा नरदेह आहे महाराज. माटी के पुतले तुझे कितना गुमान है, आ माटी के पुतले तुझे कितना गुमान है, कितना गुमान तुझे कितना गुमान है, कितना गुमान तुझे कितना गुमान है, माटी के पुतले तुझे कितना गुमान है, माटी के पुतले तुझे कितना, माटी के पुतले तुझे कितना गुमान है, माटी के पुतले तुझे कितना गुमान है, माटी के पुतले तुझे कितना गुमान है. हे मातीचे बरं, पण या मातीचा कधीतरी विचार करा तुम्ही, कधीतरी विचार करा. मी परवा एक पद ऐकलं कोणाचं तरी भजनात, शेपक आहे का काय मला अजून सापडलं नाही, पण छान होतं ते. माती सांगे कुंभाराला, माती सांगे, अरे मी बी जातीवान कुंभार आहे असं काय करताय. माती सांगे कुंभाराला पायी मज तोडविसे, पाय तुझ तोडविसे, तुझाच वेड्या शेवट आहे माझ्या पायासी, रे वेड्या माझ्या पायासी, रे वेड्या माझ्या पायासी. असं वाटते मरून तुमच्या पोटाला यावं गाड्या. विढाला 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 विढाला. अरे कधीतरी प्रश्न विचारा, काय जन्मा येऊन या केली म्या जोडी, केली म्या जोडी हाची घडोघडी चित्ता येतो आठव. आणि याच्या पुढे बोलू का? काहीतरी मिळवण्याच्या उद्देशानं आज समाज मिळकतीच्या दिशेनं चालला. कशाच्या दिशेनं? मिळकतीच्या दिशेनं. मिळकत कुणाला नको असा या जगात एकही माणूस नाही. पीटी मास्तर तुम्ही पीटी वाजवता कशासाठी? मग चला उद्यापासून मायाबरोबर तुम्ही कीर्तन ऐक. प्रत्येकाचा काही ना काही स्वार्थ आहे, काही ना काही मिळकतीची अपेक्षा आहे. नीट ऐका. तुम्ही सिस्टीम लावली, छान लावली बरं का दादा, पण कशासाठी? माझ्यावर लय प्रेम आहे म्हणून नाही. कशासाठी? बरं जाऊ द्या तुमचं. मी एवढ्या लांबून आलो एवढ्या बॉम्बा टाकत कशासाठी? तू नक्की कार्यकर्ता होणार गाड्या. काही ना काहीतरी मिळकत पाहिजे महाराज, कुठली अवस्था असू द्या. ज्ञानोबाराय म्हणतात लाभाच्या दिशेनं जग चाललं. ज्ञानोबारायने 2 ओव्या खर्च केल्या त्याच्यासाठी. ऐका, फार सुंदर ओव्या आहेत. 2 दृष्टांत दिले ज्ञानोबारायने. ज्ञानोबारायने पहिला दृष्टांत दिला. ज्ञानोबाराय म्हणतात आपल्याला तुळशीचं झाड जवळ का द्राक्षाचा मळा जवळ? इकडे बघा, फार सुंदर बोलतोय. तुळशीचं झाड जवळ का द्राक्षाचा मळा जवळ? हा, तुळशीचं झाड. पण रोज उठून पहिल्यांदा द्राक्षाच्या बागेत जातो का तुळशीला पाणी घालतो? अरे बोला ना, सोपं करून बोलतोय. ज्ञानोबाराय म्हणतात तुळशीच्या झाडा दुरोनी न घाली शिंतोडा तया द्राक्षाच्या बुढा दुधाची घाली. अरे ज्ञानोबाराय म्हणतात तुळशीचं झाड जवळ आहे ना, घरात आहे, दारात आहे, पण दारात तुळशीला शेजारून जातो, पण द्राक्षाला पाणी घालायला जातो, तुळशीला पाणी घालत नाही. कारण फळाच्या दिशेनं वाटचाल आहे. कशाच्या दिशेनं? फळाच्या दिशेनं. तुम्हाला माहिती तुळशीच्या झाडाचे पानाची काय भाजी करता येत नाही. तुळशीच्या झाडाची लाकडं काय घराला कामाला येत नाही. तुळशीच्या झाडाखाली काय म्हशी बांधता येत नाही. तुळशीच्या झाडाखाली काय शंकर सोसायटीचा कार्यक्रम करता येत नाही. आणि द्राक्षाचा मळा खिसावाजे खुळकुळा.
हे गात्यातलं नाही मात्यातलं आहे. विठाला 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 तुम्ही म्हणाल बुवा आमच्याकडे द्राक्ष नाही, जरा वेगळं सांगा. वेगळं सांगतो, प्रामाणिकपणे सांगायचं. तुम्हाला तुमचे आई वडील जवळ का सासू सासरे जवळ? कोण म्हणलं गाड्या आई वडील? ज्याची बायको इथे हजर आहे ते म्हणणार सासू सासरा, आणि ज्याची बायको इथं नाही ते म्हणणार. बरं तुम्हाला कोण आवडतं? आई वडील. आपल्याला आपले आई वडील जवळ का सासू सासरे जवळ? प्रामाणिकपणे बोला. जवळ कोण? आई वडील. पण विशेष प्रेम कोणावर करावं? हा कोणा? आता नाही, आता ते सासूला ही जात मम्मी म्हणायला लागली. कोणाला? संतोष बुवा सासूला काय, आणि ते जनावर इकडेच पडू नये. विठाला विठाला आई रे बेईमान दुनिया, 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 आई रे कबीरा सुन भाई साधो, यही पद है निर्माण रे। आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, असं वाटतंय आबा तुमचं दोघांचं ऐकत राहा. आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया. मी एवढ्या बाबतीत आबाचा शिष्य आहे बरं का. तुम्हाला माहित नाही, जगात जी गोष्ट बायकोलाही सांगत नाही ना ती मित्राला सांगतो. हे खरं. आणि एखादा तरी जिवलग मित्र असावा महाराज जीवनात. तुमच्या संकटाच्या वेळी मात्र ओरिजिनल मित्रच कामाला येतो महाराज. एक कविता ऐकलेली मी माझ्या मित्रासाठी एकच ओळ म्हणतो. मला जास्त कविता येत नाही, प्रयत्न करतो. हा मला येत नाही थोडं. जर मी चुकलो पडायला लागलो तर उचलून धरा. आणि भावकीचं काम आहे खांदा द्यायचं. असा पीटी मास्तर असावा. मी काय म्हणणार आहे आधी त्याला कळालं. दुःख अडवायला, दुःख अडवायला
दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळजर मनासारखा मित्र असला जवळजर मनासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा दुःख अडवायला दुःख अडवायला वाजलं तरी अंगात येतो महाराज. मी गाण्याचा खूप मोठा भक्त आहे. मला गाणं जरी येत नसलं मला येत नाही बरं गाणं बिनं काय. मी आपलं उगा आबाच्या मागं ऐकून ऐकून म्हणतो पण गाणं कळतं चांगलं. विठाला विठाला महाराष्ट्रातला कुठलाच कीर्तनकार जवळचा मित्र नाही माझा. आबालाही माहिती कुठला कीर्तनकार मित्र नाही पण महाराष्ट्रातले सगळे गायक वादक माझे मित्र आहेत. विठाला विठाला विठाला. चला मिळकतीच्या दिशेनं चाललं बरं. तिन्ही अवस्थेमध्ये मिळकत पाहिजे. 3 अवस्था आहेत बाल्य अवस्था तरुण अवस्था आणि वृद्धावस्था. ही 3 अवस्था आहेत. या तिन्ही अवस्था पुणेरी भाषेत सांगतो आबा ऐका. बाल पण तरुण पण आणि म्हातार पण आणि एक पण गेल्यावर एक पण येतं बरं का. बाल पण गेल्यावर तरुण पण येतं तरुण पण गेल्यावर म्हातार पण येतं आणि म्हातार पण गेल्यावर सरपण येतं. नीट आहे पण तिन्ही अवस्थेमध्ये कुणाला ना कुणाला मळगत पाहिजे महाराज. लहान पोराला बघा आपल्या घरात 2 पोरं असली ना 2 पोरं घरात लहान आणि बापाने एकच खेळणं आणू द्या एका खेळण्यावरनं दोघाच्या मारामाऱ्या होतात का नाही. आणि एखादंच त्याच्यावर कमान मिळवतं रात्री झोपताना सुद्धा ते पुढ्यात घेऊन झोपतं खेळणं आहे की नाही. एवढी त्याला त्या मिळकतीची अपेक्षा असते. पण लहान पोराचं जाऊ द्या तरण्या पोरांचं आताचा तरुण मिळकतीसाठी काय करल सांगता येत. पण माझा दावा आहे पठ्ठ्याओ फक्त बापाला बाजू ठेवून बायको मिळवून दाखवा. बाप बाजूला गेला तर आता बायको सुद्धा मिळणार नाही. आणि म्हातारपणाच्या अवस्थेत मिळकत सगळ्यापेक्षा जास्त पाहिजे. तुमचं काय मत आहे बाबा? किती वय आहे तुमचं आता? 61 बरोबर आहे. आता समजा जर मी तुम्हाला 10 लाख रुपये दिले समजा आता 10 लाख असते एवढ्या लांब कायला बॉम्बला आलो असतो काय तुम्ही बोलता. समजायला काय अडचण आहे. आमच्या आप्पा विनोदाने सांगायचे एक जावई गेलो म्हणे सासरवाडीला. मला आता आठवलं आप्पाचा दृष्टा म्हणून सांगतो. आणि ती सासू मायासारखी चेंगाट होती. इतकी चेंगाट मायासारखी म्हणतो आता लोकांना काय नाव घ्यावं. ती इतकी चेंगट होती तिनं जावई आता सासू जावई हा सासूचा आवडता प्राणी आहे की नाही. नाकीचा मोती ठेवी गहाण आणि राखी जावयाचा मान. पण ती सासू चेंगट असल्यामुळे तिने बाजरीच्या भाकरी बनवल्या. काय बनवल्या म्हणली जावई बापू ह्या आपल्या पुऱ्या समजा. जावई म्हणलं ठीक आहे बुवा सासूची गरिबी आहे काय करता. त्याच्यानंतर तिनं केला खरडा ठेचा. त्याला काय म्हणतात तुमच्याकडे? ठेचाच म्हणतात. सारखंच आहे आपल्याकडे. आमच्याकडे मेल्यावर माणसं जाळतात तुमच्याकडे सारखं जण बाते ऐका. ठेचा केला आणि सांगितलं जावई बापू ही आपली कोशिंबीर समजा. जाय म्हणतो जाऊ दे बुवा असू दे आता काय करायचं. नंतर केलं पिठलं. त्याला तुमच्याकडे काय म्हणतात? पिठलं का बेसन काळान का झुणका? आमच्याकडे त्याला पांड्या म्हणतात. तो पांड्या केला ते बेसन केलं सांगितलं जावई बापू हे आपलं श्रीखंड समजा.
जावयाला रागच अनावर होईना अमोल दादा माग सरकलं ना अशा बाह्या सारून खाण करा सासूच्या कान फडात लावून दिली. सांगितलं मामी ही मामांनी मारली समजा. विठाला 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 कीटकनाशक फवारणी म्हणतात. विठाला 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 म्हातारपणी काय कुणाला नको असं काहीच नाही महाराज. आमच्याकडे 82 वर्षाचं म्हातार आहे महाराज. 82 वर्षाचं. ते मी मुंबईला कीर्तनाला निघालो की ते मागं लागायचं. महाराज मला न्या, महाराज मला न्या. म्हणतो बाबा आता ह्या वयात तुम्हाला मुंबईला कशाला. ते म्हणला मला जीवाची मुंबई करायची. कवा ए अमोल दादा कवा. हां एक दिवस त्याला कळलं उद्या मी मुंबईला जाणार आहे. मी आंघोळ करायच्या आत ते गाडीत येऊन बसले. पण नाईलाज झाला घेऊन गेलो. आता ते मुंबई त्याने पहिल्यांदा पाहिली. मोठमोठे यार्ड, मोठमोठे बंदर, मोठमोठ्या बिल्डिंग. आता आदल्या दिवशी कांदवलीला कीर्तन होतं, दुसऱ्या दिवशी बोरवलीला होतं. त्यामुळे तिथं शेजारी शेजारी दत्तानी पार्कला असलेलं मुक्काम केला. आणि दुसऱ्या दिवशी माझा एक मित्र आहे तिथं दत्तानी पार्कला महिंद्राच्या गेटवर राहायला. त्याने बोलवलं बुवा नाश्त्याला या आता तुम्ही मुक्काम केला. तर मी गेलो. आता गेल्यावर ते 42 मजल्याच्या बिल्डिंगमध्ये राहत होते. किती वेळा 42 आणि ते 30व्या 32व्या मजल्या. मी म्हणलं बा मी काय वर येत नसतो, तुला गरज असली तर खाली. आम्ही सकाळी 6 वाजता गेलेलो. मी आपला काकड्याच्या ओळी म्हणत होतो. हे म्हातारा असं टाका टाका बघायचं इकडं तिकडं इकडं तिकडं. त्याला काय मिळ लागा ना त्या उंच उंच बिल्डिंग. आणि त्या उंच बिल्डिंगमध्ये एक लिफ्टची व्यवस्था राहते वर जायला आहे की नाही. तुमच्याकडे आहे का लिफ्ट. हां ती लिफ्टची व्यवस्था. आता ते सकाळी सकाळी मुंबईतल्या ज्या वयस्कर महिला होत्या का नाही त्या वयस्कर महिला मॉर्निंग वॉकला गेलेल्या त्या परत यायच्या लिफ्टमध्ये बसायच्या आणि वर जायच्या. आणि घरातल्या तरुण पोरी वरून खाली यायच्या लिफ्टमधून उतरायच्या आणि आपापल्या नोकरीला निघून जायच्या. ते म्हातारं जे टकाटका बघायचं त्याला काय सुधारणा, त्याला काय मिळत लागाना. मी आपला काकड्याच्या नादात ते म्हातारा आपलं नुसतं लिपकं बघतोय, ते म्हाताऱ्या बाया बघतोय, ते तरण्या पोरी बघतोय, त्याला काय मिळ लागाना. हां त्या तर म्हाताऱ्या बाया आपल्या मॉर्निंग वॉकला गेलेल्या त्या बाहेरून यायच्या लिफ्टमध्ये बसायच्या वर जायच्या. वरच्या पोरी लिफ्टमधून खाली यायच्या आणि आपल्या नोकरीला निघून जायच्या. अमोल दादा त्याला असं वाटलं बरं का आबा मुंबईत असली मशीन आहे काय की म्हातारी आत घातल्यावर तरणीच बाहेर निघते. त्याला मेळ लागा ना काय चाललंय कळा ना. ते इकडं तिकडं पांभावल्यासारखं बघायला. मला म्हणलं हो बुवा महाराज ते बघा ते बघा ते बघा ते बघा. म्हणलं काय. अहो मुंबईत असली मशीन आहे म्हातारी आत घातली की तरणीच बाहेर निघते. मला काय म्हणतंय मेळ लागा ना. पण ते थोड्या वेळाने तरबेच म्हातार होतं. ते म्हणलं महाराज तुम्हाला अक्कल नाही म्हणे. म्हणलं हा मला अक्कल नाही. काय केलं मी. काही नाही. तुम्ही मुंबईत यायच्या आधी सांगावं लागत होतं की मुंबईत असली मशीन आहे म्हातारी आत घातल्यावर तरणी बाहेर निघती. म्हणलं काय केलं असतं. काय राव म्हणला म्हातारी नसते. तुम्ही हसून घ्या मी चहा पिऊन येतो. प्रत्येक ठिकाणी मिळकत पाहिजे. महाराज तुम्ही ज्ञानोबारायच्या नावाचं उच्चार करायला सांगताय, भजन करायला सांगताय, पण आम्हाला मिळकत काय. अभंगाच्या पहिल्या
येऊनी अवतारासी तारिले जगासी नाम मात्रे. बाबा तुम्ही ज्ञानोबाराचं येवोनी नरदेहासी वाचे उच्चारी ज्ञानेश्वर, पण फायदा काय, सफलता काय? तयाचा संसार सफल झाला गे माय, त्याचा संसार सफल होतो. आणि आजपर्यंतच्या इतिहासात संसार सफल करण्याचे प्रयत्न आपण सगळेच करतो. आपल्याला संसार सफलता पाहिजे का सफलता पाहिजे? अरे बोला ना, काय पाहिजे? सफलता पाहिजे. संसार सफल करण्यासाठी 2 अवच्छेदक वापरली ज्ञानोबारांनी. ऐका, पहिलं अवच्छेदक आहे ते देवत्व अवच्छेदक आणि दुसरं अवच्छेदक आहे ते संतत्व अवच्छेदक. ऐका, 2 प्रकारचे मार्ग आहेत संसार सफल करण्यासाठी. 2 अवच्छेदक. पहिलं अवच्छेदक देवत्व अवच्छेदक. देखे जले फाय विठोबाचे देखे जले फाय. हा विठोबाचे देखे फाय, विठोबाचे देखे फाय. हे आज संसार सफल झाला गे माये, देखे जले फाय विठोबाचे देखे जले फाय विठोबाचे. आई संसार सफल झाला माये, देखे फाय विठोबाचे देखे फाय. टाळ्या आमच्यासाठी नका वाजवू, टाळ्या या पोरांसाठी एकदा वाजवा जोरात. तुम्हाला माहित नाही कीर्तनाचं 90% श्रेय फक्त विद्यार्थ्यांना. आणि ह्या वयात ही खरंच भाग्यवान माणसं आहेत महाराज. आम्ही लहानपणी शिकत होतो ना, तुम्हाला माहित नाही गावोगावची भजनच्या भजनं बंद पडली, त्याला कारणीभूती मागची थिरडी आहेत. नाही कळलं? आता काय मी गेल्यावर कळलं? एखादं पोरग जर भजनात आलं, हे तुला येत नाही का, मग ती पोरगच येते म्हणतं बुवा ही तुझा टाळ आणि ही तुझी माळ, मी चाललो का नळाला लावते, येत नाही परत. पोरांच्या पद्धतीनं पोरांना शिकवावं लागतं महाराज. आणि ही भाग्यवान आहेत महाराज. आणि त्यातल्या त्यात आमच्या चंदूदादाच्या तालमीतली आहेत महाराज. विरोध नाही, त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज बघा ना. आपली पोरं बघा रोज काजून बदाम खात्यात तरी. अरे आमच्या पोरांचे तेज बघा ना चेहऱ्यावरचं. तुमची पोरं काजू बदाम खातात पण चेहऱ्यावर तेज नाही. आमची पोरं मधुकरी खात्यात. हात फक्त फरक सांगतो, फरक. मधुकरी खातात पण तेज बघा. का? तुमचे काजू बदाम प्रसाद नाही, पण आमची मधुकरी माझ्या ज्ञानोबारायचा प्रसाद आहे. आणि मधुकरीच्या अन्नात काय ताकद आहे नाही, फक्त पठ्ठ्याला विचारा. विठाला विठाला विठाला. आज संसार सफल झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे. पहिलं अवच्छेदक आहे देवत्व अवच्छेदक, म्हणजे देवाच्या मार्गाने संसार सफल होतो. आणि दुसरं अवच्छेदक संतत्व अवच्छेदक, म्हणजे येवोनी नरदेहासी वाचे उच्चारी ज्ञानेश्वर, तयाचा संसार सफल झाला गे माये. हे दुसरं अवच्छेदक. ज्ञानोबारायचं नुसतं नाव घेतलं ना, नाव ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देव. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. हा वासुदेव जीव होतो अखंड वदनीव देतो. वासुदेव म्हणता अखंड वदनीव देतो. वासुदेवची होतो अखंड वदनीव देतो. वासुदेवची होतो अखंड वदनीव देतो. हे ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान
वासुदेवची होतो अखंड वदने वदतो वासुदेवचे होतो अखंड वदने वदतो ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. ज्ञानोबरायच्या नावाचा प्रसाद ऐका. थोडं 5-10 मिनिटं पुढे गेलं तर चालेल का? चालेल का? बरं त्याच दरात आहे, चालेल ना? हा चालू द्या. तुमच्यासाठी काय पण विठाला 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 ज्ञानोबरायच्या नावाचे 1-2 फायदे सांगतो आणि थांबतो. ऐका. ज्ञानोबरायचा पहिला नावाचा फायदा ज्ञानवृद्धी. ज्ञानोबरायच्या नावाचा दुसरा फायदा कळीकाळ निवृत्ती. ज्ञानोबरायच्या नावाचा तिसरा फायदा माया निवृत्ती. ज्ञानदेव म्हणता माया अवघी किंवा सकळ गेली विलया असे वेगवेगळे 2 पाठ. ऐका. ज्ञानोबरायच्या नावाचा पहिला फायदा सांगतो महाराज. ऐका. उभ्या महाराष्ट्राला वारकरी संप्रदायामध्ये एक नाव होऊन गेलं महाराज, गोविंद महाराज केंद्रे. ऐकले नाव? गोविंद बाबाला पाहिलं? गोविंद बाबा ज्या काळी गावावरनं आले ही मराठवाड्यातली मंडळी महाराज खूप गरीब घराण्यातून ऐका. खूप गरीब घराण्यात, अति गरीब घराण्यात, नेसायला धोतर नाही महाराज, शर्ट नाही. तुम्हाला सांगू आबा, मी 81 साली आळंदीला गेलो. संतोष बुवा 81 सालची आळंदी आजच्या आळंदीत जरा कन्फर्मेशन करा, फरक किती आहे बघा. जाणीवपूर्वक बोलतो महाराज, मी सुद्धा इतक्या गरीब घराण्यातून आलो ना अमोल दादा. आज जे पण आहे ना, जिथं उभा आहे ना, फक्त आणि फक्त माझ्या ज्ञानोबरायचा प्रसाद, फक्त ज्ञानोबरायचा प्रसाद. तुम्हाला माहित नाही, मी ज्ञानोबरायला नाही पाहिलं महाराज, मी तुकोबरायला नाही पाहिलं, नामदेव महाराजांना नाही पाहिलं महाराज, पण हे सगळे संत मी मारुती बाबा कोरेकरांमध्ये पाहतो. आम्हाला देवाची गरज नाही बाबा, आम्हाला संतांची गरज नाही, आम्हाला आमचे बाबाच देव आहे आणि आमचे बाबाच आमचे गुरु आहे महाराज. आज बी जा कधीतरी या मोठ्या लोकांकडे पहा महाराज. ही मोठी लोक नावाने नाही झाली महाराज, आज जे चैतन्य त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतं ना या वयात, ते चैतन्य आपल्या नाही महाराज. मी इतक्या गरीब घराण्यातून गेलो ना, 8-8 दिवसाच्या बाजरीच्या भाकरी वाळवायच्या पत्र्यावर. तूप नव्हतं रे दादा त्यात टाकायला, तेल नव्हतं, इंद्रायणीचं गढूळ पाणी भाकरीत टाकून खायची वेळ होती महाराज. हे कधीतरी आठवलं ना महाराज, असं वाटतं ज्ञानोबरायच्या समाधीला कडकडून मिठी मारून टाहो फोडून रडावं महाराज. अरे ज्या लेकराला खायला नव्हतं ना महाराज, ज्ञानोबरायच्या नावाचा प्रसाद काय वस्तू सांगतो गड्यावर, मी माझं उदाहरण सांगतो. ज्यांना खायला अन्न नव्हतं महाराज, मी आबा खोटं बोलत नाही, या नारदाच्या गादीवर खायला 8-8 दिवस भाकरी कशाला म्हणतात माहित नव्हतं रे दादा आम्हाला. आज महाराष्ट्रात फिरत असताना कुठली गाडी अशी नाही जी मी वापरली नाही महाराज, वर्षाला गाडी बदलतो. हा फक्त ज्ञानोबरायच्या नावाचा प्रसाद. ज्ञानोबराय सांगतो तुम्हाला, शाळा कशाला म्हणतात गोविंद बाबांना माहिती नव्हतं. कुणी जवळून गोविंद बाबांना पाहिलं असेल, आबा तुम्ही, संतोष बाबा तुम्ही पाहिलं असेल, फार काळ नाही झालं गोविंद बाबांना जाऊन. शाळा कशाला म्हणतात माहित नाही, अक्षर कळत नाही. पण त्या काळी संस्थेत आल्या निकम बाबाचं व्याकरण त्यांच्या वाट्याला आलं. लम लोम लोम आलोम. आता ज्यांना व्याकरणाला कळ बसले ना पाठाला, त्यांना विचारा व्याकरण कशाला म्हणतात. आता पावट्याच्या आमटेसारखे कीर्तनकार झाले महाराज, तो भाग सोडा. पण ज्याला व्याकरण कळत नाही ना, मी म्हणतो त्याला इकडे येऊच नाही. विढाला विढाला अक्षराची ओळख नसणाऱ्या माणसाला मराठी व्याकरण कळल का? नाही कळायचं. गोविंद बाबाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा व्हायच्या. ज्ञानेश्वरी पुढ्यात असायची, गाथा पुढ्यात असायचा, पण एक अक्षर सुद्धा बाबाला वाचता येत नव्हतं.
ज्ञानोबारायच्या समाधीवर जाऊन डोकं ठेवून हंबरडा फोडून गोविंद बाबा रडायचे. एक दिवस वैद्य बाबाने पाहिलं आणि बाबा म्हणे, गोविंद इकडे ये. तुला वाचता येत नाही ना, वाचू नको, कुणालाही विचारा. हा माझ्या समोर घडलेला प्रसंग, समोर घडलेला प्रसंग. बाबा गोविंद तुला वाचता येत नाही ना, हे वैद्य बाबाचे शब्द आहे. मी गोविंद म्हणणे इतका मोठा नाही मान. वैद्य बाबाच्या मुखातले शब्द. बाबा म्हणायचे, तुला वाचता येत नाही ना, वाचू नको. तुला लिहिता येत नाही ना, लिहू नको. एक काम कर, ज्ञानेश्वरी घे, अजान वृक्षाच्या झाडाखाली जा, प्रत्येक अक्षरावर बोट ठेव आणि एकच कर, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. हाथ वर करा, हाथ वर करा, हाथ वर करा सगळे. क्या बात है, चलो अलंकापुर. अरे ज्ञानोबाराय अपने सामने खड़े हैं यार. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. ताली 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 अशी ताली. क्या बात है, वर हात करा सगळे. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. क्या बात है, क्या बात है. हाँ, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. हे श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. हे श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोविंद काही करू नको, ज्ञानेश्वरीच्या अक्षरावर बोट ठेव. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय मुढा, आती मूर्खत्या दगडा, वाचील जो कोणी, जनी त्यासी लोटांगणी. ऐका, सद्गुरूच्या शब्दावर विश्वास होता महाराज. वैद्य बाबांच्या संताची पायी हा माझा. अरे विश्वास ठेवला. अजान वृक्षाच्या खाली बाबा बसले, पद्मासन घातलं आणि प्रत्येक अक्षरागणे श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव. पसायदानापर्यंत आले. ऐका गड्या हो, ज्ञानोबारायच्या नावाचा प्रसाद ऐका. अरे ज्या गोविंद बाबांना अक्षराची ओळख नव्हती ना महाराज, त्या गोविंद महाराजांची ज्ञानेश्वरी मुखोद्गत झाली गड्या. ऐका, हा ज्ञानोबारायच्या नावाचा प्रसाद आहे आणि नुसती मुखोद्गत नाही. आज कार्य बघा महाराज, आळंदीत काही प्रमुख ठिकाण आहेत, त्यामध्ये आमच्या गोविंद बाबांचा ज्ञानेश्वरी मंदिराचा नंबर लागतो महाराज. अरे आपल्याला एक खोली बांधणं होईना हो, एक खोली बांधणं होईना. आज चंद्र सूर्यासेपर्यंत या लोकांचं नाव राहणार, याचा एकमेव अर्थ फक्त आणि फक्त ज्ञानोबारायच्या नावाचा प्रसाद आहे. विठोबा
हो बारको माझी बारको मारी रे बारको मारी वेडो बारको वेडो बारको माई वेडो बारको माई बारको माई वेडो बारको माई बारको वेडो बारको माई वेडो बारको माई 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 येऊन नरदेहासी वाचे उच्चारी ज्ञानेश्वर तयाचा संसार सफल झाला गे माई प्रत्यक्ष परब्रह्म येऊन अवतारासी तारिले जगासी नाम मात्रे सज्जन हो. पहिलाच दिवस आहे आज, मी तुम्हाला कंटाळावरणार नाही, पण पहिल्या दिवशी तरी भजन झालं पाहिजे आहे की नाही. पुरुष वर्ग माझ्याबरोबर म्हणेल, महिला मंडळ नंतर म्हणेल, बरोबर. कुणाचा आवाज येणार आहे त्याला शेवटच्या दिवशी माझ्याकडून बक्षीस आहे, ज्यांचा आवाज येईल त्या दिवशी. हां जरा पुरुष वर्ग हात वर करा, बघू द्या किती आहेत मला. पुरुष पुरुष पुरुष. अरे मी काय काँग्रेसचा नेता आहे का मला टाटा करताय? सरळ हात करा, सरळ. अरे आणि राहू द्या आता पाठ काकड्यापर्यंत असंच. हाय काय काय असं भजन कराल ना, असं भजन कराल ना. वैकुंठ सोडून संत सदनी राशीला. सुंदर भजन करा. मी तुम्ही माझ्या बरोबर म्हणायचं, महिलांनी पाठीमागे म्हणायचं. तुम्ही म्हणायचं निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, तुम्ही म्हणायचं एकनाथ नामदेव तुकाराम हरी. सगळे बाकीचे सुट्टी, फक्त स्वर द्या. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. खुब्यात गेलाय हे बघा ना किती छान म्हणून राहिलं एका स्वरात. अरे दादा 80% जागा आता यांच्याकडे गेल्या. आबा किती? संतोष बुवा किती टक्के? 80. आपल्याकडे किती राहिल्या? 20च. आणि तेवढे जर आता गेल्या तर आपल्याला एकच काम. पाटील कुठे निघाला? दळाय. तेवढंच काम आहे आपलं. बघायचं का तुम्हाला? अरे इतक्या सुंदर म्हणतात ते. हे म्हणा तुमची स्तुती केली, माझं पार्टी पाडू नका. हां अरे सुंदर माझे जाते ग फिरते बहुत. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. हा सासू आणि सासरा दिर हा तिसरा. ओव्या गाऊ व्रतारा तू ये रे बा विठ्ठला. तिसरी माझी ओवी ग पतीला लावीन दळायला. मला वाटलं जागे आहेत का बघा. हे ज्ञानोबाराया माझ्या तुको माराया. ज्ञानोबाराया माझ्या तुको माराया. तारी तारी ज्ञानोबाराया. हात वर करा सगळे हात. जय हो. चलो पंढरपूर. चलो ज्ञानोबाराया माझ्या तुको माराया. 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 ज्ञानोबाराया माझ्या तुको माराया.
आनंद आला पाहिजे भजनाचा. तुम्हाला माहित नाही, तुम्ही कधीतरी वृंदावनात जा, पागल व्हावं लागते महाराज. तिथे एक पागल बाबा नावाचे महात्मे होऊन गेले, त्यांचं भजन पण आहे. हम तो पागल है पागल है, हम तो पागल है पागल, प्रभु तेरे नाम के, प्रभु तेरे नाम के, कान्हा तेरे प्यार के, कान्हा तेरे नाम के, प्रभु तेरे नाम के. अरे हम पागल है पागल तेरे नाम के, अरे हम पागल है पागल. तुम्ही टाळ्या नका वाजू, माझं वाढतंय गड्या. भजनात भजन म्हणलं ना, तुम्ही कथेत या कधीतरी. तुम्हाला भजन कशाला म्हणता सांगतो. अरे कथेसारखा आनंद नाही महाराज, आपल्या भागात नाही कथा चालत. नुसतं कृष्ण म्हणलं ना, कृष्ण कहने से तर जाएगा, कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा, और भव से उतर जाएगा, पार 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 भव से उतर जाएगा. कृष्ण कहने से, कृष्ण कहने से, कृष्ण कहने से तर जाएगा, और भव से उतर जाएगा. कृष्ण कहने से तर जाएगा, और भव से उतर जाएगा. पार भव से उतर जाएगा, पार भव से उतर जाएगा, पार भव से, पार भव से, पार भव से उतर कृष्ण जाएगा. कहने से हो, कृष्ण कहने से. बोला बोला बोला. कृष्ण कहने से हो, कृष्ण कहने से, कृष्ण कहने से तर जाएगा, और भव से उतर जाएगा. पार भव से उतर जाएगा, पार भव से उतर जाएगा. बोले दीनबंधु भगवान गोपाल कृष्ण की. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. येवोनी नरदेहासी वाचे उच्चारी ज्ञानेश्वर तयाचा संसार सफल झाला की माय. पण का सफल झाला? ज्ञानोबारायच्या नावात एवढी काय ताकद आहे? प्रत्यक्ष परब्रह्म येवोनी अवतारासी, तारिले जगासी नाम म्हात्रे. पुढं सेना महाराज म्हणतात, जयाची अंगणी पिंपळ सोनियाचा. बरेचसे कीर्तनकार बरं का संतोष महाराज, सोन्याचं म्हणजे सुखाचा सांगतात. कशाचा? सोन्याचा म्हणजे सुखाचा. आमचे वैद्य बाबा म्हणायचे यांची मुस्काड हाना. अरे सोन्याचा म्हणजे सोन्याचाच. आणि वारकऱ्यांना आग्रही नाही, दुराग्रही असलं पाहिजे. वैद्य बाबा म्हणायचे वारकऱ्यांना आग्रही असलं पाहिजे, दुराग्रही असलं पाहिजे. अरे आमच्या ज्ञानोबारायचा सोन्याचा पिंपळ सोन्याचाच. अख्ख्या ज्ञानेश्वरीच्या 9000 ओव्यात कधी सोन्याचा म्हणजे सुखाचा कुठेही मला अजून आढळलेलं नाही. सोन्याचा पिंपळ आहे. जयाचे अंगणी पिंपळ सोन्याचा, सिद्ध साधकांचा मेळा तिथी किंवा तयाच्या स्मरणी जळतील पातके. सांगत पंढरीनाथ सेना म्हणे. ऐका, वेळ संपली गड्या हो. आपल्या या पवित्र पावन तीर्थक्षेत्रावर ज्यांच्यामुळं खरं तर हा भक्ती महोत्सव माझ्या जीवनात आला ते माझे मित्र अभिमन्यू आबा पांचाळ. खरं तर आबासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचबरोबर आबांच्या शेजारी असलेले वारकरी संप्रदायाचं दुसरं रत्न, ही अनमोल रत्न आहेत महाराज वारकरी संप्रदायातले आमचे संतोषदादा वाघ. महाराष्ट्रात खूप अग्रगण्य क्रमांकाने या लोकांची नावं घेतली जाते. आणि तुम्हाला माहीत नाही, चंदूदादामुळं माझा थकवा, माझा क्षीण भाग कुठं गेला मला माहीत नाही. क्या बात आहे महाराज. हे सोपं नाही बाबा. मी 6 महिने पक्वा शिकायला जात होतो. चंदूदादा किती महिने? 6 महिन्यात मी थाप मारायचं पण शिकलो नाही.
ते मला वैद्य बाबा म्हणायचे, काळ्या तुझं काम नाही, तू उठ पळ तिकडं तिकडं संस्थेत जाऊन बस म्हणायचे. ते सोपं नाही महाराज, फार कठीण आहे. आणि इथं उपस्थित असणारा सर्व जनसमुदाय, खरं तर या राजेगाव, राजेवाडी म्हणा, राजेगाव म्हणा, तरुण वर्ग इथं खूप मोठ्या प्रमाणात दिसतो महाराज. नाही तर सगळी वायरी तुटीलच असतात कीर्तनाला महाराज. म्हणजे तुम्ही येऊ नये असं म्हणायचं नाही बा, पण तरीसुद्धा इथं तरुण पोरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सर्व तरुण उपस्थितांसाठी. आमचे कार्यकर्तेसुद्धा तरुण आहेत महाराज. आमचे अमोलदादा असतील, आता मला बाकीच्यांचं नाम उल्लेख माहीत नाही, PT मास्तर, चोपदार दादा, सर्व विद्यार्थीवृंद, आमचे यूट्यूब, दोन्ही यूट्यूब चॅनलचे, आता मला तुमचीही नावं माहीत नाही. काय नाव आहे यूट्यूबचं? श्री विठ्ठल सिद्ध श्री विठ्ठल यूट्यूब चॅनल आणि वारकरी संप्रदाय यूट्यूब चॅनल, वारकरी संप्रदाय यूट्यूब चॅनल, या दोघा यूट्यूब चॅनलचं जोरदार टाळ्या वाजवून आज पहिलाच दिवस आहे, त्यांचंही स्वागत करा. या माध्यमातून उद्या नाही भविष्यात कधीही तुम्हाला आजचा सोहळा पाहायला मिळणार आहे. म्हणून सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. सगळ्याचा नामोल्लेख आमच्या सिस्टीमवाले दादासाठी एकदा टाळ्या वाजवा जोरदार. क्या बात आहे, क्या बात आहे, सुंदर. तुम्हाला माहीत नाही हे असलं चांगलं तर कीर्तन करावं, नाही तर मेलेलं बरं पण कीर्तन करू नये. माईक चांगला असल्याशिवाय आपला मेळ लागत नाही. आता सगळ्याचं नाव घेणं शक्य नाही, पण मी एका वाक्यात सगळ्याचं नाव घेतो, ऐका. पांडुरंगाच्या मूर्तीला तुळस वाहतो वाकून, पांडुरंगाच्या मूर्तीला तुळस वाहतो वाकून, मी तुमचं सगळ्याचं नाव घेतो माझ्या ज्ञानोबारायचा मान राखून. ज्ञानोबारायपेक्षा कोणी मोठं नाही, ज्ञानोबारायपेक्षा कोणी लहान नाही. म्हणून सगळ्याच्या चरणी नतमस्तक होतो. चाल म्हणायची का? वेळ झालाय. आजच्या दिवस तुम्हाला ही विश्रांती. अरे विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली रे रे पुरी वेदी वाकुली उत्तरे कैलाश बाप राजमा राही चाचा आहे बाप राजमा राही ज्ञानेश्वरा राजा